Hello everyone. In this session of C programming, we are going to see what is structure and union. तर बघा structure आणि union म्हणजे काय? तर structure and union are considered as user-defined data type in C programming language. The concept of structure and union is nothing but they are user-defined data type. Structure and union are user-defined data types because content of the data type are based on the user of the programming language, that is programmer. म्हणजेच काय तर ॲज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे. काय युजर डिफाईन्ड डेटा टाईप म्हणजेच काय तर एक असा डेटा टाईप जो की डिफाईन करणार आहे युजर अकॉर्डिंग टू त्याचे रिक्वायरमेंट्स काय काय आहे, तर त्याला आपण म्हणतो युजर डिफाईन्ड डेटा टाईप. तर तो आहे युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे स्ट्रक्चर आणि युनियन दोघं पण. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट की द कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड युनियन आर एक्झॅक्टली सेम. एक्सपेक्ट काय आहे? एक्सपेक्ट द मेमरी अलोकेशन स्ट्रॅटजी. द कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड युनियन इज एक्झॅक्टली सेम. एक्सपेक्ट द मेमरी अलोकेशन स्ट्रॅटजी म्हणजेच काय तर दोघं पण युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स आहे आणि दोघं पण एकदम सेम आहे, पण त्यांच्यामध्ये फक्त डिफरन्स काय आहे तर मेमरी अलोकेशन स्ट्रॅटजी दोघांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि ते आहेत हेटेरोजिनियस डेटा टाइप्स. हेटेरोजिनियस म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मल्टिपल टाइप्सचा डेटा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. म्हणजे काय तर मल्टिपल टाइप्सचा डेटा म्हणजे काय मल्टिपल डेटा टाइप्स जसं की इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल हे सगळ्या गोष्टी आपण एकत्र तिथे ठेवू शकतो. म्हणजे जो डेटा टाइप असणार आहे तर तो हेटेरोजिनियस असणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण बघू की त्याचं कोड आपण कोड करू आणि मग त्याच्यावरून त्याचं मेमरी अलोकेशन स्ट्रॅटेजी कशी होईल, त्याला मेमरी कशी भेटते तर ते आपण डिस्कस करू. तर बघा कोडला स्टार्ट करू आधी आपण आणि त्याचा सिंटॅक्स पण डिस्कस करू की त्याचा सिंटॅक्स कसा असतो. सिंटॅक्टिकली दोघं पण सेमच असतात. स्ट्रक्चर आणि युनियन दोघांचा पण सिंटॅक्स सिमिलरच असतो. ओके, तर इथे येऊ एक फाईल, न्यू फाईल आणि सी प्रोग्राम त्याचा बघू कसा असतो ते. इथे नाव देते मी फाईलला struct स्ट्रक्चर 1 आपण त्याला नाव देऊ .c. ठीक आहे. तर इथे आपण कोड राईट करू फॉर द स्ट्रक्चर इम्प्लिमेंटेशन. बघा हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन हा आपला झाला स्केलेटन. ठीक आहे. TURN रिटर्न 0. ठीक आहे. आता बघा मी ते एक स्ट्रक्चर डिफाईन करते. ओके सॉरी, स्ट्रक्ट डेमो
स्ट्रक्ट हा कीवर्ड आहे, जेव्हा पण आपण कोणतं स्ट्रक्चर क्रिएट करू त्याच्यासाठी तो कीवर्ड देणं तिथे इम्पॉर्टंट आहे. आणि डेमो हा युजर डिफाईन नेम आहे. तर बघा इंट आय, इथे मी फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करते. ठीक आहे, स्ट्रक्चर मध्ये फक्त आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो, तिथे आपण त्याला व्हॅल्यू असाइन नाही करू शकत. ठीक आहे, डबल डी सेमिकोलन आणि कॅरेक्टर CH सेमिकोलन. ठीक आहे, हे झालं माझं स्ट्रक्चर. आता ते स्ट्रक्चरचं मेमरी कशी अलोकेट करायची तर ते बघू आपण. स्ट्रक्ट डेमो DOBJ. ठीक आहे, स्ट्रक्ट डेमो DOBJ आणि DOBJ डॉट ऑपरेटर तिथे यूज करता व्हॅल्यू असाइन करण्यासाठी किंवा व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी. तर डॉट आय इज इक्वल्स टू, आपण तिथे डेटा टाइप इंटिजर घेतलाय त्याच्यामुळे आपण इथे इंटिजर व्हॅल्यू देऊ ॲज 101. ठीक आहे, नंतर DOBJ डॉट F इज इक्वल्स टू 34.14 देऊ आपण त्याला व्हॅल्यू 34.143. ठीक आहे, आणि नंतर DOBJ डॉट D इज इक्वल्स टू ओके 98 समथिंग व्हॅल्यू त्याला आपण देऊ. ठीक आहे, आणि DOBJ डॉट CH इज इक्वल टू आपण त्याला कॅरेक्टर व्हॅल्यू देऊ. ठीक आहे, बघा हे झालं आपलं. आपण इथे स्ट्रक्चर बनवलं आणि इथे आपण त्याला व्हॅल्यूज असाइन केल्या. आणि आपण जेव्हा स्ट्रक्चर बनवतो तर तेव्हा त्याला मेमरी अलोकेट होतच नाही. जेव्हा आपण त्याला खरं ऑब्जेक्ट बनवून त्याला व्हॅल्यू असाइन करतो तेव्हाच त्याला मेमरी अलोकेट होते. ठीक आहे, मग आता ही व्हॅल्यू ऍक्सेस कशी करायची तर ते बघू आपण. printf %d DOBJ डॉट I printf %f DOBJ डॉट F. ठीक आहे, PRINTF printf डबल कोट मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर %FL DOBJ डॉट D printf %C फॉर कॅरेक्टर DOBJ डॉट CH. ठीक आहे, असं प्रोग्राम बघा. इथे आपण काय केलं, स्ट्रक्चर बनवलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू इनिशियलाइज केल्या आणि इथे त्या प्रिंट केल्या. ठीक आहे, सेव्ह करून रन करू. इथे फक्त /n देऊ म्हणजे आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज एका खाली एक नवीन लाईन मध्ये मिळतील. Ctrl+S. ओके, तर ह्या आलेल्या आपल्या स्ट्रक्चरच्या व्हॅल्यूज. ठीक आहे, तर असं असतं स्ट्रक्चर. एकदा आपण याचं मेमरी कसे मिळते ते बघू आपण. ओके, तर बघा हे आहे स्ट्रक्चर. मी इथे काय बनवलं, इथे मी हे इरेज करून इथे DOBJ नाव देते म्हणजे ते व्यवस्थित रिलेट होईल. आपण ह्या व्हॅल्यूज घेऊ आणि तिकडे जाऊन पेस्ट करू, कॉपी आणि इकडे इकडे आपण व्यवस्थित कंपॅरिझन करू की एक्झॅक्टली आपल्या कोड मध्ये काय काय झालेलं आहे. आणि आपण ह्या इनिशियलाइज केलेल्या व्हॅल्यूज पण Ctrl+C Ctrl+V. ठीक आहे, बघा आपण काय केलं, इथे स्ट्रक्चर फक्त बनवलं. म्हणजेच काय, आपण फक्त साचा बनवला की एक आपण असा साचा बनवला ज्याच्यामध्ये एक इंटिजर असेल, एक फ्लोट, एक डबल आणि एक कॅरेक्टर आणि खरं व्हॅल्यूज आपण इथे टाकलेले आहेत. ठीक आहे, या सिंटॅक्स मधून आपण त्याला व्हॅल्यूज दिलेले आहे. मग बघा आपण जो डेमो ऑब्जेक्ट डेमोचं स्ट्रक्चर बनवलाय तर त्याची मेमरी अशी अलोकेट होते. ज्या सिक्वेन्स मध्ये आपण मेमरी देऊ. ठीक आहे, आता इथे मी ह्या व्हॅल्यूज आणि ह्या व्हॅल्यूज मे डिफर,
पण मग जे कन्सेप्ट आहे तर ते ॲज इट इज सेम असते. तर हे असतं असं आपलं, आणि ज्याचं मेमरी लोकेशन जे आहे तर ते असं असतं. मेमरी अलोकेट होताना अशी होते, ज्या सिक्वेन्समध्ये आपण मेमरी देऊ त्याच सिक्वेन्समध्ये त्याला मेमरी भेटत असते इन केस ऑफ स्ट्रक्चर. When the memory for structure object gets allocated inside its memory layout, the memory for all the members allocated in order in which they are declared. म्हणजेच काय, आपण ज्या सिक्वेन्सने इलेमेंट्स इनिशियलाइज केले आहेत तर त्याच सिक्वेन्सने ते मेमरीमध्ये अलोकेट होत असतात. ठीक आहे. आणि व्हॅल्यू असाइन करायला म्हणजेच काय, व्हॅल्यू इनिशियलाइज जेव्हा आपण व्हेरिएबलला करतो तर तेव्हा आपण डॉट ऑपरेटरचा यूज करतो. बघा आपण इथे डॉट दिलाय ना, तर तो डॉट ऑपरेटर आपण यूज करत असतो. म्हणजे त्याचा सिंटॅक्स कसा असेल बघा, जे आपण आपल्या स्ट्रक्चरला नाव दिलेलं आहे डीओबीजे, ठीक आहे, तर डीओबीजे डॉट जे पण आपल्या व्हेरिएबलचं नेम असेल ते इज इक्वल्स टू जी व्हॅल्यू आपल्याला असाइन करायची असेल ती. तर हे असतं स्ट्रक्चर. when we declare structure there is no memory allocation for the structure. आपण जेव्हा हे स्ट्रक्चर बनवतो ना तर इथे आपली मेमरी अलोकेट होतच नाही. ठीक आहे. खरी मेमरी अलोकेट होते ऍट द टाइम ऑफ स्ट्रक्चर डिक्लेरेशन. कंपायलर कॅल्क्युलेट्स द एक्सपेक्टेड साइज फॉर द स्ट्रक्चर ऑब्जेक्ट. म्हणजे काय, आपण कंपायलर जे आहे तर ते फक्त स्ट्रक्चरच्या ऑब्जेक्टला किती मेमरी मिळेल हे ते फक्त तिथे कॅल्क्युलेशन करत असतं, पण ऍक्च्युअल मेमरी तेव्हा त्याला भेटतच नाही. ठीक आहे. ऑब्जेक्ट ऑफ स्ट्रक्चर इज नथिंग बट द व्हेरिएबल ऑफ दॅट स्ट्रक्चर. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे बघा, हे आहे स्ट्रक्चरचं नाव आणि हे आहे त्याचा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर त्याचं रेफरन्स नेम असतं. ठीक आहे. आफ्टर क्रिएटिंग अ ऑब्जेक्ट ऑफ स्ट्रक्चर वी कॅन इनिशियलाइज मेंबर ऑफ अ स्ट्रक्चर. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण ऑब्जेक्ट बनवतो त्याच नंतरून आपण स्ट्रक्चरला मेमरी अलोकेट करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं अबाउट द स्ट्रक्चर. तर आता बघू की युनियन म्हणजे काय असतं आणि ते ते स्ट्रक्चर पेक्षा वेगळं कसं असतं. तर बघा, इन केस ऑफ स्ट्रक्चर ॲज द मेमरी गेट्स अलोकेटेड फॉर ऑल द मेंबर्स इंडिव्हिज्युअली. म्हणजे बघा, आपण आता जी डायग्राम बघितली ना इथे, तर याच्यामध्ये बघा स्ट्रक्चरचे जे पण इलेमेंट्स आहेत तर त्यांना एक सेपरेट मेमरी अलोकेट झालेली आहे. But in case of union, as the memory gets allocated for only one largest element, we cannot store all the elements together inside object of union. म्हणजे in case of union कसं असतं की memory gets allocated only for the एकच इलेमेंट. मेमरी एकाच इलेमेंटसाठी तिथे अलोकेट होते. कोणत्या इलेमेंटसाठी, जो की लार्जेस्ट इलेमेंट असेल त्याच्यासाठी मेमरी अलोकेट होते. आणि वी कॅन नॉट स्टोअर ऑल द इलेमेंट्स टुगेदर. जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तर तेव्हा आपण सगळ्या मेंबर्सला सोबत मेमरी अलोकेट नाही करू शकत आहे इन केस ऑफ युनियन. ठीक आहे. तर मग आता बघा त्याचं कसं असतं. सपोज मी सेम युनियन घेतलं. ठीक आहे. मी सेम युनियन घेतलं ज्याच्यामध्ये मी 4 टाइप्सचे डेटा टाइप्स घेतले आणि हे जे डेटा टाइप्स आहे ते मी सेम वेने स्टोअर केले. तर काय होईल बघा, सपोज मी इथे घेतला आहे आपण dobj.i इज इक्वल्स टू 101 आणि आपला इथे लार्जेस्ट इलेमेंट कोणता आहे तर तो आहे डबल. ठीक आहे. मग याला जी मेमरी अलोकेट होईल युनियनला, कोणाला, युनियनला जी मेमरी अलोकेट होणार आहे तर ती एकासाठीच होणार आहे. ठीक आहे. ती एकासाठीच होणार आहे आणि तो एक कोण असणार आहे, जो लार्जेस्ट इलेमेंट ऑफ द आपला युनियन मधला असणार आहे त्याच्यासाठी होणार आहे. आता आपल्या इथे लार्जेस्ट इलेमेंट कोण आहे तर तो आहे डबल. ठीक आहे. आपल्या केसमध्ये तो डबल आहे, त्याच्यामुळे इथे जी मेमरी अलोकेट होणार आहे ती होणार आहे डबल साठी फक्त. ठीक आहे. 100 to 108 अशी 8 बाइट्सची मेमरी त्याला अलोकेट होणार आहे. इनसाइड युनियन वी कॅन इनिशियलाइज ओनली वन इलेमेंट ॲट अ टाइम. ठीक आहे. आपण एका वेळेस एकच इलेमेंट इनिशियलाइज करू शकतो. व्हेन वी ट्राय टू स्टोअर मल्टिपल इलेमेंट देन द प्रिव्हियस व्हॅल्यू गेट्स ओव्हर रिटन. म्हणजे काय, जर मी सपोज इथे व्हॅल्यू दिली डबलची, ती किती आहे 98.545423. ही जर व्हॅल्यू मी माझ्या युनियन मध्ये स्टोअर केली, ठीक आहे, डबल साठी, आणि परत मी ट्राय करेल स्ट्रक्चर सारखे की मला आता परत कॅरेक्टरची पण व्हॅल्यू तिथे इनिशियलाइज करायची, तर त्या केसमध्ये काय होईल,
सपोज मला कॅरेक्टर ए इथे स्टोअर करायचं, तर ते काय होईल, ही व्हॅल्यू पुसल्या जाईल आणि इथे एक नवीन व्हॅल्यू इथे एक नवीन व्हॅल्यू आपण इनिशियलाइज करू, ती इथे स्टोअर होईल. म्हणजे बघा, ऍट अ टाइम इथे एकच एलिमेंट राहू शकतो इन केस ऑफ युनियन. तर हा त्या दोघांमधला फरक आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू की मेमरी अलोकेशन स्ट्रॅटेजी ऑफ कंपायलर फॉर स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरसाठी कंपायलर कोणती मेमरी अलोकेशन स्ट्रॅटेजी यूज करतो, तर बघा तेव्हा त्या रिगार्डिंग एक कन्सेप्ट तिथे असतो जो की असतो पॅडिंगचा. तर बघा पॅडिंग म्हणजे काय, तर जनरली फॉर मेंबर ऑफ स्ट्रक्चर द कंपायलर विल अलोकेट द मेमरी इन टर्म ऑफ 4 बाइट्स. कंपायलर जेव्हा मेमरी अलोकेट करत असतो स्ट्रक्चरला, कंपायलर जेव्हा स्ट्रक्चरला मेमरी अलोकेट करत असतो, एक मिनिट, मेमरी अलोकेशन कशासाठी, स्ट्रक्चरसाठी, तर तो ही 4 बाइट्सच्या टर्म मध्ये मेमरी अलोकेट करत असतो. ठीक आहे, म्हणजे 4 4च्या मल्टिप्लाय मध्ये तो मेमरी अलोकेट करत असतो. ठीक आहे. तर बघा आता, जर माझा डेटा असेल 8 बाइटचा, ठीक आहे, मी 8 बाइटचा डेटा जर स्टोअर केला, म्हणजे डबल स्टोअर केला, तर काय होईल, 4 4च्या 2 मेमरी अलोकेट होईल. ठीक आहे. जर मी 4 बाइटचा डेटा दिला तर त्याला तो बरोबर अलोकेट होऊन जाईल. पण इन केस जर मी 1 बाइटचा डेटा जर तिथे दिला, म्हणजे मला द्यायचा असेल, तो सपोज कॅरेक्टर द्यायचा असेल, तर त्या केसमध्ये 4 बाइटची जी मेमरी आहे त्याच्यापैकी माझी एकच बाइटची मेमरी यूज होणार आहे आणि उरलेले जे 3 बाइट्स आहेत ते वेस्ट जाणार आहेत. ठीक आहे, कळलं का? बघा, जेव्हा कंपायलर स्ट्रक्चरसाठी मेमरी अलोकेट करतो तेव्हा तो इन टर्म ऑफ 4 बाइट ची मेमरी अलोकेट करतो. ठीक आहे. तर जर मला 4 बाइट पेक्षा कमी मेमरी पाहिजे असेल किंवा मला 4 बाइटच्या टर्म्स म्हणजे 4, 8, 16, 24 अशा ह्या टर्म्स मध्ये मेमरी नसेल पाहिजे, मला सपोज 3 बाइटची मेमरी पाहिजे आहे किंवा 1 बाइटची मेमरी पाहिजे आहे, तर त्या केसमध्ये माझी मेमरी एक तो वेस्ट जाईल. ठीक आहे, माझी मेमरी वेस्ट जाईल. तर ती जी वेस्ट जाणारी मेमरी आहे त्यालाच म्हणतात पॅडिंग. त्याला काय म्हणतात, पॅडिंग. म्हणजे बघा डेफिनेशन अशी होईल का, जनरली फॉर द मेंबर ऑफ स्ट्रक्चर द कंपायलर विल allocate the memory in term of 4 byte if the memory of structure requires less than 4 byte of memory then the unwanted memory gets unused. ठीक आहे, म्हणजे काय, ती मेमरी अनयुज्ड होईल, म्हणजेच वेस्ट होईल, आणि ती जी वेस्ट जाणारी मेमरी आहे तर त्यालाच म्हणतात पॅडिंग. ठीक आहे. मग आता हे हँडल कसं करायचं बघा, आता हे हँडल कसं करायचं, तर इफ यू वॉन्ट टू अवॉइड द मेमरी वेस्टेज ड्यू टू पॅडिंग वी कॅन यूज द कन्सेप्ट ऑफ हॅश प्रॅग्मा पॅक. त्याला काय म्हणतात, हॅश प्रॅग्मा पॅक, म्हणजे तो एक मॅक्रो आहे. ठीक आहे, हॅश प्रॅग्मा पॅक त्याला म्हणतात. तर आपण बघू काय असतं ते. तर मी इथे आली आणि सपोज मी इथे माझ्या याची साईज फाइंड केली की बाबा तुम्हाला साईज सांग, तर बघा असं भेटेल का, साईज ऑफ structure structure is %d size of dobj. ठीक आहे, तर मला माझी साईज भेटेल का, बघूया आपण ट्राय करू. ओके, तर मला माझी साईज 24 मिळाली आहे. आता ती करेक्ट आहे का बघा, आपण कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, इंटिजर साठी 4 बाइट, फ्लोट साठी 4 बाइट, डबल साठी 8 बाइट आणि कॅरेक्टर साठी 1 बाइट. ठीक आहे, मग आता तर याला किती मेमरी लागायला पाहिजे टोटल, तर ती असेल 17 बाइट्सची मेमरी आपल्याला लागायला पाहिजे. ठीक आहे, 17 कशी, 4 फॉर इंटिजर, 4 फॉर फ्लोट, 8 फॉर डबल आणि कॅरेक्टर साठी 1 बाइटची मेमरी, असं त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 7 बाइट्सची मेमरी लागायला पाहिजे. बरोबर. पण आपण जेव्हा कोड रन करतो आहे तर बघा इथे तो जो मेमरी अलोकेट करतो आहे तो 24 बाइट्सची करतोय. तर असं का होतंय, तर त्याच्याचमुळे की, आणि बेस्ड ऑन कंपायलर तो 4 बाइटची करू शकतो किंवा 8 बाइटची पण करू शकतो. काही काही कंपायलर 4 बाइटच्या टर्म्स मध्ये मेमरी अलोकेट करतात आणि काही जे कंपायलर्स ते
8 बाईट्सच्या टर्म मध्ये मेमरी अलोकेट करता. आता माझं जे कंपायलर आहे ते 8 बाईट्सच्या टर्म्स मध्ये मेमरी अलोकेट करत आहे. ठीक आहे, मग बघा याचे 8 बाईट पहिल्या 8 मध्ये हा जाईल, दुसऱ्या 8 मध्ये हा जाईल आणि तिसरा जे 8 असेल त्याच्यामध्ये हा जाईल. पण जे की याच्याकडे एकच बाईटची मेमरी आहे तर त्यांनी 1 बाईटची फक्त ऑक्युपाय केली आणि बाकीचे जे 70 बाईट होते ते तसेच अनयुज्ड राहिले आणि अनयुज्ड राहिल्यामुळे ती मेमरी वेस्ट गेली. पण मेमरीमध्ये जो की त्यांचं 8 बाईटच्या टर्म्स मध्ये तो मेमरी अलोकेट करतोय तर याला पूर्ण 8 बाईटचीच मेमरी अलोकेट झालेली आहे. ठीक आहे, 8 बाईटचीच मेमरी याला अलोकेट झालेली आहे. त्याच्यामुळे तिथं आपलं जे आन्सर आहे तर ते 24 आपल्याला दिसत आहे. तर मग आता हे कंट्रोल करण्यासाठी आपण आपल्या कंपायलरला काय सांगू की बाबा हॅश प्रॅग्मा पॅक आणि आपण त्याला ब्रॅकेटमध्ये देऊया 1. आता हे काय इंडिकेट करतं बघा, याच्याने आपला आन्सर बरोबर येईल का 17. ओके, इथं बरोबर 17 आन्सर आलेला आहे. आता 17 का आलं, ह्या 1 आपल्याला सांगतो आहे की बाबा कंपायलर तू मेमरी अलोकेट करताना एक बाईटच्या सेक्शन मध्ये मला मेमरी अलोकेट करून दे. कंपायलरला आपण काय सांगतो आहे की तू मला एक बाईटच्या टर्म्स मध्ये मेमरी अलोकेट करून दे, म्हणजे माझी मेमरी वाया नाही जाणार. ठीक आहे, तर हे असतं कॉन्सेप्ट ऑफ पॅडिंग. ठीक आहे, आपण थोडं परत रिवाइज करू की व्हॉट इज पॅडिंग. तर द वेस्टेज ऑफ मेमरी इन केस ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज पॅडिंग. ठीक आहे, तर हे असतं पॅडिंग इन स्ट्रक्चर.